हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण शनी जयंती 2026. 99% लोक एक चूक करतात. शनी जयंतीला करा नियमांचे पालन, राशीनुसार दान. ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 16 मे 2026 शनिवार शनी जयंती आहे. जेव्हा शनिवारी अमावास्या येते तेव्हा दुर्लभ संयोग येतो. या दिवशी शनिदेवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. पण काही चुका झाल्या तर आपल्या अडचणी वाढू शकतात. शनी जयंती ह्या दिवशी काय करावे व काय चुका करू नये, तसेच शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे ह्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. 16 मे 2026 शनिवार ह्या दिवशी शनिदेव यांचा जन्मदिवस आहे, जो ज्येष्ठ महिन्यात अमावास्या या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने शनिदेव यांची विशेष कृपा प्राप्त होऊन जीवनातील कष्ट दूर होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये 7.5 चालू आहे व ज्यांना शुभ फळं मिळत नाहीत, त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी प्रत्येक व्यक्ती पूजा करू शकतो, कारण की शनिदेव कर्मफलदाता व न्यायाचे देवता आहेत. शनिदेव आपल्या कर्मानुसार फळं देतात. आपल्या जीवनामध्ये परेशानी, अन्याय व संघर्ष चालू आहे. त्यांनी ह्या दिवशी पूजा केली तर त्यांच्या अडचणींपासून मुक्ती मिळेल. असे म्हणतात की मनोभावे पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन कष्ट दूर करतात. यावर्षी शनी जयंती खास आहे, कारण की ह्या दिवशी ज्येष्ठ अमावास्या आहे व शनिवारसुद्धा आहे. ह्या दिवशी काहीसुद्धा चुका करण्यापासून सावध राहिले पाहिजे. एक विशेष टीप आहे, लक्ष देऊन ऐका. शनिदेवाचे दर्शन घेताना भक्त नेहमी त्यांच्या मूर्तीच्या समोर उभे राहतात, पण असे अशुभ आहे, कारण की समोर उभे राहिले तर दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यामध्ये बघितले जाते, पण ते बरोबर नाही. कारण की शनिदेवची नजर थेट तुमच्यावरती पडते, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अजून काही अडचणी येऊ शकतात. म्हणून शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या चरणाकडे पाहून नमस्कार केला पाहिजे आणि मगच पूजा केली पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. बरेच लोक शनिदेवाच्या डोक्यावरती तेल सोडतात. ही खूप मोठी चूक आहे. शास्त्रानुसार शनिदेवाच्या डोक्यावरती नाही तर पायाच्या अंगठ्यावरती तेल सोडले पाहिजे. शनी जयंतीच्या दिवशी काय करू नये? मांसाहार व दारू सेवन करू नये. गरीब, वरिष्ठ व जरूरतमंद व्यक्तींचा अपमान करू नये. खोटे, छल, कपट व चुकीची कामे करू नयेत. विनाकारण भांडण, तंटे, वादविवाद करू नये. दान करताना खराब किंवा बेकार वस्तू देऊ नये. पूजा करताना मनोभावे पूजा करा. शनी जयंतीच्या दिवशी पुढील कामे करा, शनिदेवाची कृपा मिळेल. सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करा. जवळच्या शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते व निळी फुलं अर्पित करावी. ओम शं शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. शनिदेवांना काळ्या रंगाची वस्तू अर्पित करा, म्हणजे काळे तीळ, उडद किंवा काळे वस्त्र. गरीब व जरूरतमंद लोकांना भोजन द्या. काळी छत्री, चप्पल, मोहरीचे तेल किंवा लोखंडी वस्तू दान करा. सकाळी व संध्याकाळी शनी मंदिरामध्ये जाऊन आरती करा. संपूर्ण दिवस शांत राहून सात्विक जीवनशैली ठेवा. आता आपण राशीनुसार कोणते विशेष उपाय आहेत, म्हणजेच कोणते दान करायचे आहे ते बघूया. मेष राश, गूळ, फळं, पाण्याचा मातीचा मटका म्हणजेच घडा. वृषभ रास, पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व काळे तीळ दान करावे. मिथुन, काळे उडीद, बूट, चप्पल किंवा वस्त्र. कर्क राशी, निळ्या रंगाचे वस्त्र व शनी मंत्र जाप. सिंह राशी, फळे. कन्या राशी, मोहरीचे तेल, हिरवे वस्त्र दान करणे लाभदायक आहे. तुळा राशी, काळ्या गाईला गूळ व चपाती सेवन करायला द्या. वृश्चिक, जल, अन्न, वस्त्र दान करणे शुभ आहे. धनु, उनी कंबळ, छत्री दान करणे लाभदायक आहे. मकर राशी, वरिष्ठ व्यक्तींना मदत करा. कुंभ राशी, निळे वस्त्र, काळे तीळ व लोखंडी वस्तू दान करा.
मीन, पिवळी फळं, मिठाई व तांदूळ दान करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.